प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो, जिथे आपण थांबतो आणि स्वतःलाच विचारतो, सगळे पुढे गेलेत आणि मी इथेच का अडकलोय? आपल्या आजूबाजूला पाहिलं तर कुणी नोकरीत स्थिरावलेलं असतं, कुणी स्वतःचा व्यवसाय उभा केलेला असतो, तर कुणी लग्न करून पुढच्या आयुष्यात प्रवेश केलेला असतो आणि आपण आपण मात्र स्वतःच्या मनाशी झुंज देत असतो. ही भावना हलकी नाही, ती खोल आहे आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे ती हळूच आपला आत्मविश्वास खात असते. राहुल नावाचा एक मुलगा आहे. तो मेहनती आहे, तो वाईट नाही. पण रोज रात्री झोपण्याआधी तो फोन उघडतो. Instagramवर स्क्रोल करताना त्याला दिसतं, त्याच्याच वयाचा एक मित्र विदेशात सेटल आहे, दुसरा स्टार्टअप सुरू केला आहे आणि तिसरा इंटरव्ह्यू देतोय. राहुल फोन बंद करतो आणि मनात एकच विचार येतो, मी मागे पडलोय का? पण राहुलला एक गोष्ट माहीत नाही, जे तो पाहतोय ते पूर्ण आयुष्य नसतं. ते फक्त एडिटेड हायलाइट्स असतात. कोणीही अपयश पोस्ट करत नाही, कोणीही कन्फ्युजन दाखवत नाही, कोणीही भीती शेअर करत नाही. खरं सांगायचं तर आपल्या मेंदूची रचना अशी आहे की तो आपोआप तुलना करतो. पण समस्या तुलना करण्यात नाही. समस्या आहे आपण कोणाशी तुलना करतो यात. आपल्या आयुष्याची तुलना असामान्य यश मिळवलेल्या मोजक्या लोकांशी करतो. जसं की तो 23व्या वर्षी करोडपती झाला, ती 25व्या वर्षी सीईओ झाली. हे ऐकून आपल्याला वाटतं की आपण उशिरा जन्माला आलो, उशिरा शिकलो आणि आता यशस्वी होऊ शकणार नाही. पण इथेच सगळ्यात मोठा भ्रम आहे. KFCचे संस्थापक 60 वर्षांचे होते, तेव्हा लोकांनी त्यांना ओळखायला सुरुवात केली. जे. के. रॉलिंग हॅरी पॉटर छापून येण्याआधी आर्थिक संकटात होती, निराशाही होती आणि अनेक पब्लिशरने तिला नकारही दिला होता. त्या लोकांना कोणी विचारलं नाही, तुम्ही एवढ्या उशिरा का यशस्वी झालात? कारण यशाला वय नसतं, यशाला वेळेची मर्यादा नसते. मर्यादा असते ती फक्त आपल्या डोक्यात. आपण लहानपणापासून एक टाईमलाईन ऐकत आलोय. 25 पर्यंत शिक्षण पूर्ण, 30 पर्यंत स्थिर नोकरी, 35 पर्यंत घर, गाडी, कुटुंब. पण हा टाईमलाईन कुणी बनवला? निसर्गाने? नाही, समाजाने. आणि आपण कळत-नकळत त्या टाईमलाईनला स्वतःच्या आत्ममूल्यांशी जोडतो. म्हणजे जर मी त्या वयात त्या ठिकाणी नाही, तर मी कमी आहे. पण खरं याच्या अगदी उलटं आहे. खरं यश म्हणजे फक्त पैसा नाही, फक्त पद नाही, फक्त प्रसिद्धीही नाही. खरं यश म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, अपयशातही स्वतःला न सोडणं आणि संघर्षातून काहीतरी शिकणं. लोक परफेक्ट यशाशी नाही, तर खऱ्या संघर्षाशी जोडले जातात. आज तुम्ही ज्या टप्प्यावर आहात, तो टप्पा वाया गेलेला नाही. तो तुमचं व्यक्तिमत्व घडवत आहे. तो तुमच्यात सहानुभूती निर्माण करत आहे. तो तुम्हाला खोल विचार करायला शिकवत आहे. आणि उद्या तुम्ही जेव्हा पुढे जाल, तेव्हा तुम्ही रिकामे नसाल. तुमच्याकडे अनुभव असेल. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल, की मी मागे पडलोय, माझं काहीच होत नाहीये, तर क्षणभर थांबा आणि स्वतःला सांगा, मी मागे नाहीये, मी माझ्या वेगाने चालतोय. आणि कधी-कधी तोच वेग आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी स्वतःशी जोडणारा वाटत असेल, तर लाईक करा, स्टिक मराठीला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण यशाची झाकलेली बाजू नाही, तर खरी गोष्ट सांगतो. तुमचा प्रवास महत्त्वाचा आहे. तुमचा वेळही तुमचाच आहे आणि तुम्ही अजिबात मागे नाही.